नमस्कार. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून अकॅडमी आपल्यासाठी 2017 मध्ये जे PYQ झाले त्या अनुषंगानं विषयानुसार 8 ते 9, 9 ते 10 आता बघा लक्षात ठेवा. नंतर मराठी सुरू होतंय 1 ते 2 लक्षात सागर जाधव सरांचं मानसशास्त्र आहे आणि 5 ते 6 आपले इंग्लिश चालू आहे संगपाल सरांचं. त्यामुळे हे सेक्शन वाईज आपल्यासाठी आम्ही PYQ सिरीज घेऊन येतोय. मिशन टॅट 2025 या अनुषंगानं माझ्याकडे जो विषय आहे समाजशास्त्र, मागील 6 लेक्चर पाहता आपल्या काही कमेंट असतील, काही शंका असतील तर नक्की कमेंट करा. कमेंट नक्की मी वाचतो. PYQ सिरीज मध्ये आपल्याला बघा पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. IBPS पॅटर्ननुसार काय विचारलं हे पाहणं गरजेचं आहे. आपला पॅटर्न पाहता इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आपल्याला जे एक्झामला लक्षात ठेवा काही अडथळे आलेत या अनुषंगानं अकॅडमीने आपल्यासाठी महाराष्ट्रामधले लक्षात ठेवा IBPS पॅटर्नचे एक्सपर्ट सागर सोनवणे सर आहेत. लक्षात ठेवा मागील 12 वर्ष त्यांचा शिकवण्याचा अनुभव आहे. माधव जगताप सर आहेत. त्याचप्रमाणे IBPS पॅटर्नचे एक्सपर्ट व्यक्तिमत्व गौरी मॅडम, ज्यांचं वेटेज आपल्या टॅट मध्ये 110+ मार्काला आहे. लक्षात ठेवा त्यांचं सिरीज डेली सुरू आहे आणि तुम्ही वैयक्तिक पण 110+ मार्काला मॅडमचं लक्षात ठेवा आपल्याला टॅट मध्ये वेटेज आहे. तर मग गौरी मॅडमचं सेशन आहे. गौरी मॅडम आपल्याला पूर्ण वेळ लक्षात ठेवा टॅटसाठी अवेलेबल आहेत. मानसशास्त्राचे लक्षात ठेवा तज्ज्ञ सागर जगताप सर, त्यांचं स्वतःचं पुस्तक पण आहे आणि त्यांची यूट्यूबला लेक्चर पण आहे. तुम्ही चेक करा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूबला लाईव्ह मध्ये सरांचे तुम्हाला लेक्चर मिळतील. त्याचप्रमाणे मराठीसाठी आणि इंग्रजीसाठी 2 लक्षात ठेवा हेही IBPS पॅटर्नचे एक्सपर्ट व्यक्तिमत्व आहेत. मराठीसाठी आतकरे सर आहेत, अनुभवी व्यक्तिमत्व आहे आणि मार्केटचं लक्षात ठेवा सगळ्यात फेमस व्यक्तिमत्व जे आपल्याला इंग्लिशसाठी संगपाल सर अवेलेबल आहेत आणि GS सामान्य ज्ञानसाठी मी स्वतः समाजशास्त्राला इप्पर सर. आपल्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे IBPS पॅटर्ननुसार एक्सपर्ट अंडर बॅच होईल. लाईव्ह प्लस रेकॉर्ड पाहता येईल. शंकाचं निरासन आपल्याला PDF स्वरूपात नोट्स मिळतील. काही क्युरी असेल तर आमचा 9226 लक्षात ठेवा 018181 या नंबरला फोन करा. तर आजच्या या सिरीज मधला पहिला प्रश्न बघूया. C जीवनसत्व विटामिन C हे टिंब मध्ये असतं. याला डायरेक्ट आपल्या पाठ्यपुस्तकावरचा प्रश्न आहे. मी कशावरचा प्रश्न म्हणेला? पाठ्यपुस्तक. नोट करा हा प्रश्न कुठला आहे? पाठ्यपुस्तकावरचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं आपल्याला हा डायरेक्ट परीक्षेला येणारा प्रश्न आहे. मेन म्हणजे आपले पाठ्यपुस्तक 6 लक्षात ठेवा. मी तर म्हणेल 4 पासून 12 पर्यंतचे सगळे पाठ्यपुस्तक करा, याच्या बाहेर प्रश्न नाही. विटामिन C चा सोर्स काय विचारले? विटामिन C चा आपल्याला सोर्स लक्षात ठेवा. विटामिन C चा सोर्स काय? तर ऑप्शन आहेत आपल्या समोर संत्री व टोमॅटो, बटाटे, ब्रोकोली, कोबी, ब्रेसेल्स स्प्राउट आणि स्ट्रॉबेरी आणि वरील पैकी सर्व. मित्रांनो लक्षात ठेवा आपण जर जस्ट ओव्हरलुक केलं या प्रश्नाकडे आणि विटामिन C जरी नेटवर नाव टाकलं काय विटामिन C विटामिन C आणि पुढे एक शब्द लिहिला सोर्सेस तर लगेच तुम्हाला येतं बघा काय काय आलं. सायट्रस फ्रूट सच ॲज ऑरेंज ज्यूस, पेपर्स, स्ट्रॉबेरी, ब्लॅक करंट बघा, ब्रोकोली, ब्रुसेल्स फ्रूट. म्हणजे जस्ट मी नाव टाकलं होतं तर तुम्हाला एवढे पर्याय आले. तर आपण जर याच्यामध्ये डिटेलमध्ये जर गेलो तर या अनुषंगाने आपल्याला विटामिन C चे सोर्स मिळून जातील. कशात काय भेटतं आपल्याला स्क्रीनवर त्याचं स्पष्टीकरण आहे. जस्ट ओव्हरलुक करून घ्या. कशामध्ये प्रश्नाकडे पण बघा संत्र्यामध्ये, टोमॅटोमध्ये, बटाटे, ब्रोकोली, कोबी, ब्रुसेल्स स्प्राउट आणि स्ट्रॉबेरी. आपण प्रश्नाकडे जर बघितलं आणि त्याचं स्पष्टीकरण बघितलं तर विटामिन C सायट्रस फ्रूट बरोबर आहे. ऑरेंज मध्ये सच ॲज ऑरेंज यस, संत्र्यामध्ये आहे. पेपर्स यस, स्ट्रॉबेरी, ब्लॅक करंट बघा, ब्रोकोली, ब्रुसेल्स फ्रूट आपण जे आणि पोटॅटो म्हणजे बटाटे याच्यामध्ये काय असतं विटामिन C असतं. म्हणून आपल्या प्रश्नाचा जो पर्याय क्रमांक 4 आहे वरील सर्व बघा संत्री, टोमॅटो, बटाटे, ब्रोकोली, कोबी, ब्रुसेल्स स्प्राउट आणि स्ट्रॉबेरी या सगळ्यामध्ये विटामिन C असतं. जर 2017च्या एक्झामला विटामिन C वर प्रश्न आलाय तर माझं सगळ्या गुरुजींना आणि शिक्षक बघा मॅडमना विनंती आहे, सर मॅडम आपण इतर विटामिन ऑल विटामिन करून जाणं गरजेचं आहे. ऑल विटामिन कारण का एका विटामिनचा सोर्स विचारलाय तर बाकीचे विटामिन पण विचारू शकतात. मग पाण्यात विरघळणारे विटामिन लक्षात ठेवा फॅटेबल आणि आपल्याला हे सगळं करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा मी जे सांगतोय ABCDE आपल्याला विटामिन करणं गरजेचं आहे. त्याचे सोर्स करणं अत्यंत गरजेचं आहे.
यानंतर पुढच्या प्रश्नाकडे, मादी डास रक्त शोषून घेतो, त्याचं कारण दिलंय, कशासाठी, का मादी डास रक्त शोषून घेतो, मलेरिया पसरवण्यासाठी का, संक्रमण निर्माण करण्यासाठी का, स्वतःचे जीवन वाचवण्यासाठी का, अंडी निर्मिती करण्यासाठी का. ऑप्शन आपल्या समोर 4 आहेत. चला उत्तर द्या. ऑप्शन आपल्या समोर 4 आहेत. मांडी लक्षात ठेवा. ओके, मादी हा किंवा मादी डास हा कशासाठी रक्त शोषून घेतो, रक्त शोषून घेतो, एवढा पॉइंट नोट करा. 2017च्या टॅटला विचारलेला हा प्रश्न आहे. आपल्या समोर ऑप्शन आहेत 4. मलेरिया पसरविणे, संक्रमण का स्वतः जीवन वाचवणे का अंडी निर्मिती करणे. एकंदरीत ह्या 4 पैकी उत्तर काय येईल, चला पटापट उत्तर द्या. काय उत्तर येईल, उत्तर काय तर अंडी निर्मिती करण्यासाठी मादी डास लक्षात ठेवा, फिमेल. ओके, फिमेल लक्षात ठेवा, मॉस्किटो डास रक्त का शोषून घेतो, अंडी निर्मिती करण्यासाठी, फिमेल मॉस्किटो. नोट करत चला, प्रत्येकाला गुगल करत चला, तुम्हाला याची आयडिया येईल. लक्षात ठेवा, फिमेल मॉस्किटो. आपण फिमेल वर्सेस मेल बघा, मेल आर सिमिलर दॅन फिमेल कंपेअर टू द मेल्स. फिमेल हॅव मोर नीड लाईक प्रोबिका विच दे आर यूज बायटिंग. मेल हॅव बघा, हे इथं बायटिंग दिले. ओके, शब्द काय दिले, बायटिंग दिले. दोन्हीतला फरक दिलाय. ओके, दोन याच्यामधला म्हणजे मेल आणि फिमेल मच्छर का चाव त्याच्यामधला फरक दिलाय. व्हॉट आर द डिफरंट बिटवीन मेल अँड फिमेल मॉस्किटो. आपल्याला परीक्षा लक्षात ठेवा, फिमेल मॉस्किटो. ओके, ब्लड इज इसेन्शियली फॉर मॉस्किटो रिप्रोडक्शन सर्वायवल फिमेल मॉस्किटो. म्हणजे लक्षात ठेवा, ज्याला आपण म्हणतो प्रोडक्शन करण्यासाठी फिमेल मॉस्किटोला ब्लड ओके गरजेचं आहे. कारण का, त्यातून प्रोटीन मिळतं, आयर्न मिळतं आणि कशासाठी तर अंडे. लक्षात ठेवा, इग ओके दॅट विल बी प्रॉपरली हॅच. ओके, त्याच्यामुळे उत्तर काय येतं, फिमेल मॉस्किटोचं अंडी निर्मिती करण्यासाठी. कशासाठी, अंडी निर्मिती करण्यासाठी. ओके, यानंतर पुढचा प्रश्न, आयफेल टावर टिंब येत आहे. सोपा प्रश्न, जीकेचा प्रश्न आहे. USA, फ्रान्स, जर्मनी, इटली. मी सरळ तुम्हाला सांगेल, युरोपीय खंडात आहे, युरोप खंडात. त्याच्यामुळे युरोप खंडात असल्यामुळं हा पर्याय कटला, कारण का हे नॉर्थ अमेरिकेमध्ये येतं. फ्रान्स, जर्मनी, इटली. तर उत्तर काय येईल, तर याचं उत्तर आहे लक्षात ठेवा, फ्रान्स मध्ये आहे आयफेल टावर. ओके, आयफेल टावर नोट करा. आयफेल टावर इमेज आपल्या समोर आहे, आयफेल टावर फ्रान्स. ओके, ही इमेज बघा, कोणत्या देशामध्ये आहे आयफेल टावर. ओके, इमेज दिसते का, इमेज बघा, हे आयफेल टावर फ्रान्स मध्ये आहे. ओके, आपल्यासाठी याची बेसिक माहिती टावरची. ओके, या टावरची हिस्ट्री काय, ओरिजिन बघा, आयफेल टावर. ओके, नेक्स्ट काय उत्तर येईल मग, फ्रान्स मध्ये. ठीक आहे, याच्यानंतर पुढं आता एक या प्रश्नावर क्लू मिळतो. जगामध्ये काही वन ऑफ द युनिक आहे, ज्याला आपण म्हणूया, याला असं म्हणूया, जगातील 7 आश्चर्य. ओके, 7 आश्चर्य, याच्यावर हा प्रश्न होता. कारण का, ओके, जगातील 7 लक्षात ठेवा महत्वाचे जे काही आश्चर्य आहेत. ओके, जगामधले. ओके, त्याच्यापैकी हे आयफेल टावर आहे. इटलीमध्ये पण आहे, भारतामध्ये ताजमहल पण आहे. जर आपण याचं प्रश्न हा आपल्याला का विचारला असेल, तर शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना क्युरिओसिटी असते. काय असते, की क्युरिओसिटी असते की जगात 7 आश्चर्य कोणत्या आहे, पैकी आपला एक ताजमहल आहे, तर बाकीचे 6, त्याच्यापैकी एक लक्षात ठेवा आयफेल टावर आहे. म्हणून आपण इथं जर इमेज मध्ये जर टाकलं बघा, 7 वंडर इन वर्ल्ड, 7 वंडर इन वर्ल्ड, तर आपल्याला इथं इमेज दिसते. लक्षात ठेवा 7 वंडर कोणते कोणते आहे, त्याच्यापैकी काय काय लक्षात ठेवा. ओके, 7 वंडर इन वर्ल्ड.
चायनाची भिंत आहे, ग्रँड कॅनन आहे, माउंट एव्हरेस्ट आहे का? कुठल्या कुठल्या गोष्टी 7 वंडर आहेत लक्षात ठेवा. ओके. सेवन वंडर. माउंट एव्हरेस्ट आहे का? आपल्यासाठी हे महत्वाचं आहे 7 वंडर. ओके, तुम्ही हे करणं गरजेचं आहे. बघा 7 वंडर, जगातील 7 आश्चर्य. जगातील 7 आश्चर्य करणं गरजेचं आहे. आपला ताजमहल आहे का? तर ताजमहल आहे, लक्षात ठेवा. इथं नाव आहे ताजमहलचं 7 वंडर मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, खालील बघा सूचना दिलेल्या आहेत, व्यवस्थितपणे प्रश्न बघा. खालील दिलेल्या पर्यायामधून ॲनालॉग्स हा शब्द निवडा. ज्युपिटर सॅटर्न याचं जसं नातं आहे तसं मर्क्युरी आणि कोणाचं नातं आहे? मी म्हणेल हा प्रश्न आपल्याला ओके नॅचरल ओके जे काही सॅटेलाइट आहेत ज्याला आपण म्हणतो ओके ग्रह म्हणतो, लक्षात ठेवा. ग्रह त्या ग्रहासंबंधीच आहेत, लक्षात ठेवा. जसं ज्युपिटर आणि सॅटर्नचं नातं आहे तसं ओके मर्क्युरी आणि कशाचं नातं आहे? तर मर्क्युरी आणि मंगळचं नातं आहे, लक्षात ठेवा. मर्क्युरी आणि मंगळचं नातं आहे. ओके, त्याच्यामुळे हा प्रश्न, तर या प्रश्नाला मी म्हणेल जॉग्राफीचा बेस आहे. कशाचा बेस आहे? जॉग्राफीचा बेस आहे. ओके, प्लॅनेट. ओके, इमॅजिन करा. एक इमेज दाखवतो तुम्हाला. इमेजवर तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. सगळ्यांनी लक्ष द्या. ओके, प्रश्न काय होता? एक इमेज करा. बघा, लक्षात ठेवा. नेपच्यून, युरेनियस, सॅटर्न, ज्युपिटर, मार्स, अर्थ, व्हेनस. प्रश्न काय विचारलाय? जसं ज्युपिटर आणि सॅटर्नचं नातं आहे तसं मर्क्युरीचं आणि कशाचं नातं आहे? ओके, बघा ज्युपिटर आणि सॅटर्नचं नातं आहे तसं मर्क्युरी आणि कशाचं नातं आहे विचारले? मर्क्युरी. ओके, मर्क्युरी कशाचं नातं आहे? तर आपल्याला याचं उत्तर देता आलं पाहिजे. ओके, काय त्याचं उत्तर देता आलं पाहिजे? बघा, आपल्या सोलार संबंधीचा हा प्रश्न आहे. प्रश्न सोपा आहे कारण का हे प्रश्न फक्त आपल्याचं उत्तर देता आलं पाहिजे. यस, बघा आता जसं ओके सॅटर्न आणि ज्युपिटरचं नातं आहे तसं मार्स आणि ओके मर्क्युरीचं नातं आपल्याला म्हटलंय. चला नेक्स्ट, लिओनाल मेसी हे टिंब संबंधीचा आहे. चालू घडामोडीचा पण खेळासंबंधीचा प्रश्न आहे. कशाचा? चालू घडामोडीचा पण खेळासंबंधीचा. 2017च्या दरम्यान, लक्षात ठेवा. ओके, त्या अगोदर त्या दरम्यान ज्या आंतरराष्ट्रीय लेवलला स्पर्धा झाल्या होत्या कशा संबंधीच्या? फुटबॉल संबंधीचा. ते गोल्डन बूट, लक्षात ठेवा. एक फेमस लिओनल मेसी संबंधीचा हा ओके लिओनल मेसी हा फुटबॉल खेळाडू आहे. ओके, आपल्याला हे मी प्रत्येक वेळा गुगल का करतोय? तुम्हाला हे क्लिअर व्हावं किती महत्वाचं आहे आपल्याला
कारण का बदलता काळ पाहता ही टॅटची एक्झाम एवढी सोपी नाही. ओके, लिओनॉल मेसी आपल्या समोर पिक्चर आहे बघा. ओके, लिओनॉल मेसी लक्षात ठेवा. अर्जेंटिनाचा इंटरनॅशनल, मेसी इज द नॅशनल टीम. ओके, ऑल लीडिंग महत्वाचं व्यक्तिमत्व आहे लिओनॉल मेसी यांच्याविषयी. आपण जर त्यांची इमेज बघितली ओके तर आपल्याला लक्षात येईल हा फुटबॉल खेळाडू आहे. कसा खेळाडू आहे? फुटबॉल खेळाडू आहे. ओके, लिओनॉल मेसी अर्जेंटिनाकडून खेळतो लक्षात ठेवा. ओके, पर्सनली महत्वाचे योगदान आहे मेसी विथ बघा अर्जेंटिना फिफा वर्ल्ड कप 2022 मधली आपल्या समोर इमेज आहे त्यांच्या समोर. कशा प्रकारे त्यांनी कार्य केले हे अचिव्हमेंट आहे. आणि आपल्याला जो प्रश्न विचारलाय ते अचिव्हमेंटवरच प्रश्न असतो, कारण का कोणत्या कालखंडामध्ये त्यांची भूमिका काय होती ते. ठीक आहे, पुढं बेरंग त्वचा, केसाचा रंग बदलणे कशाचा अभावामुळे होतं? काय केसाचं? ओके, बेरंग त्वचा म्हणजे ओके त्वचेचा कलर बदलणं, केसाचा रंग बदलणं कशामुळे होतं? तर कोणता? प्रोटीनच्या अभावामुळे का, जीवनसत्व ए च्या कमीमुळे का, मिनरल म्हणजे खनिजाच्या कमीमुळे का, जीवनसत्व B6 ओके याच्या कमीमुळे. तर मित्रांनो लक्षात ठेवा, जर केस म्हटलं आणि त्वचा म्हणलं तर त्वचा आणि केसासाठी महत्वाचं म्हणजे प्रोटीन. ओके, प्रोटीनचा अभाव झाला तर केसाचा रंग बदलतो. ओके, आणि बेरंग त्वचा म्हणजे त्वचेचा पण कलर म्हणजे त्वचेसाठी आपण जर प्रत्येक वेळेस जर लक्षात ठेवा सायन्स हे करताना व्हेरीफाय करणं गरजेचं आहे, सायंटिफिक अप्रोच असणं गरजेचं आहे. ओके, प्रोटीन हा शब्द जरी टाकला प्रोटीन ओके आणि आपल्याला प्रोटीन ओके प्रोटीनचा डेफिशियन्सीमुळे काय, डेफिशियन्सीमुळे प्रोटीनच्या डेफिशियन्सीमुळे काय होतं, डेफिशियन्सीमुळे किंवा डेफिशियन्सीमुळे काय होऊ शकतं? महत्वाचं आहे बघा प्रोटीन आपल्या समोर आणि प्रोटीनचे युजेस खूप महत्वाचे आहेत. हे मस्क्युलर हिअर याच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. अँटीबॉडी प्रोटीन फाउंड इन व्हीट, गव्हामध्ये मेजॉरिटीमध्ये. व्हॉट इज अ प्रोटीन आणि प्रोटीनला काय काय म्हणतात, सिंपल डेफिनेशन जर बघितलं. आणि डेफिशियन्सीमुळे काय होतं तर कॉजेस लक्षात ठेवा, प्रोटीनच्या डेफिशियन्सीमुळे कोणते डिसीज होतात बघा आपल्या समोर आहे. प्रोटीनच्या डेफिशियन्सीमुळे काय काय होऊ शकतं तर जे काही समजा ओके काय काय होऊ शकतं आपल्या समोर आहेत. केसाचा रंग बदलू शकतो, त्वचा बेरंगी होऊ शकते. अशामुळे मी तुम्हाला हे प्रत्येक वेळा गुगल करून दाखवतो, त्याचं कारण सायन्स बेस्ड क्वेश्चन जेवढे आहेत त्याला व्हेरीफाय करणं खूप गरजेचं आहे. नेक्स्ट, नैसर्गिक रहवासामधून विलुप्त झालेल्या सध्या प्राणी संघ अस्तित्वात असलेल्या प्राणी सध्या कशात गणले जातात? म्हणजे नॅचरल त्यांचा रहवास ज्याला असं म्हणूया. उदाहरणामध्ये इतर राहत होते जंगलामध्ये, हे जंगल आहे आणि तिथून ते काय झाले विलुप्त झाले. आणि जे मी व्हाईटनं लिहितोय जे म्हणजे मॅन मेड आहे इथं शिफ्ट झालेत, याला काय म्हणतात लक्षात ठेवा. पण अस्तित्वात असलेल्या प्राणी सध्या कशात गणले जातात? कशात? लुप्त, मुबलक, धोकादायक पातळी जवळ किंवा यापैकी असे प्राणी काय म्हणतात ज्यांचं नॅचरल हॅबिटंट गायब झाले परंतु ते अस्तित्वात आहेत. पण ते कुठं आहेत? उदाहरणामध्ये झू मध्ये आहेत, एखाद्या नॅशनल म्हणजे ओके प्राणी संग्रहालयामध्ये आहेत. तर यांना काय म्हणायचं? लुप्त म्हणायचं का नाही तर जिवंत आहेत? मुबलक म्हणायचं का तर नाहीत? धोकादायक पातळी नाही, प्रोटेक्ट केलं जातं काय म्हणतात? मग यापैकी नाही याच्यामध्ये येतात लक्षात ठेवा. ओके, याचं बेस्ट उदाहरण म्हणजे झू लक्षात ठेवा. ओके, आपण म्हणतो की प्राणी संग्रहालय ओके एखादी प्राणी संग्रहालयामध्ये कंजर्व केले जातात. खालीलपैकी कोणतं ई कॉमर्सचा मंच आहे? ई कॉमर्स अलिबाबा, गुगल, माय स्पेस यापैकी कोणताही नाही. ओके ओके लक्षात ठेवा. ई कॉमर्स आपण म्हणतो ना ऑनलाईन ई कॉमर्स, ई म्हणजे इलेक्ट्रिक मार्केट जर आपण म्हणू लक्षात ठेवा. काय म्हणतो? ई मार्केट, ई कॉमर्स. ओके, ई कॉमर्सचं बेस्ट लक्षात ठेवा. ई कॉमर्स ई कॉमर्स ज्याचा ऑनलाईन व्हॉट इज ई कॉमर्स जर बघितलं आपण एक्झाम्पल जर बघितलं
ओके, ह्या ई कॉमर्सच्या आपल्या समोर अनेक असे एक्झाम्पल येतात. ओके, मी ॲमेझॉन नाव टाकले. ओके, सगळ्या आपण ई कॉमर्सचं. तर हे बाकीचे जे पर्याय आहेत ते ई कॉमर्स नाहीत, लक्षात ठेवा. अलिबाबा, गुगल, माय स्पेस हे 2 कट करा, तर उत्तर काय येतं? अलिबाबा. आता आपण थोडं जरा डिटेलमध्ये जाऊया. ओके, ई कॉमर्सचं जर आपण बघितलं, एक्झाम्पल बघितलं. ओके, ई कॉमर्स हे ऑनलाईन खरेदी, लक्षात ठेवा. एखाद्या व्यक्तीला कंपनी अँड, लक्षात ठेवा, इंडिव्हिज्युअल दॅट बाय अँड सेल गुड अँड सर्व्हिस ओव्हर द इंटरनेट. उदाहरणामध्ये आपण घरात बसलोय आणि आपल्याला भूक लागली आहे किंवा आपल्याला एखादी वस्तू पाहिजे, तर ऑनलाईन बुक करायची, तुम्हाला डिलिव्हर होते. ओके, त्याच्यामुळं हे कशा प्रकारचं काम करतं, ओके, कशा प्रकारे आपल्याला प्रोव्हाइड करतं. खरेदी करणारा व्यक्ती वेगळा, देणारा व्यक्ती वेगळा, पैसे कमवणारा व्यक्ती, लक्षात ठेवा. ओके, हे आता उदाहरण दिले तर बुटाचं टाईप ऑफ ई कॉमर्स वेगळे प्रकार आहेत. ओके, वेगळ्या प्रकारे होऊ शकतं हे ई कॉमर्स, उदाहरण आहे. ठीक आहे, आणि हे वन ऑफ द लीडिंग आहे सध्या ई कॉमर्स. एकूण कानाच्या हाडाची संख्या किती असते? बोन विचारले, इयर बोन. सोपा प्रश्न आहे, जनरल अवेअरनेसचा प्रश्न, लक्षात ठेवा. इयर बोन. ओके, इमेज आहे आपल्या समोर. ओके, आता ह्याच्यामध्ये इयर बोन कशा प्रकारे, एकूण संख्या विचारल्या, व्यवस्थितपणे बघा. आपल्या समोर इमेज आहे कानाची. तर संख्या विचारल्या, आता कमेंट करा कोणतं, एकूण किती, एकूण कानाच्या हाडाची संख्या किती. टोटल इयर बोन विचारले. काय प्रश्न विचारलाय? टोटल इयर बोन. ओके, ते कोणते कोणते आहेत इयर बोन आपल्या समोर, त्याची इमेज पण बघा का. ओके, एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इंटरनल इयर. ओके, एकूण संख्या आहे 6. किती संख्या? एकूण संख्या 6. नेक्स्ट, ईसीजी कशाचं कार्य ओळखण्यासाठी वापरतात? ईसीजी फुफ्साचं, हृदयाचं, मूत्रपिंड. ईसीजी केला, आपण म्हणतो टेन्शन आलं की छातीत धडधड करायलंय. काय करायलंय? छातीत धडधड करायलंय. एक्झाम जवळ आली, पेपर चांगला गेला तर ठीक, नाही तर कोणी ओके निकाल लागला की आपल्या छातीमध्ये धडधड करतं. म्हणजेच काय? ईसीजी. ईसीजी कशा संबंधीचा आहे? तर डायरेक्ट हृदया संबंधीचा आहे. याची तुम्हाला एक इमेज दाखवतो. ओके, कारण का हे इमेजचं मी आज का फोकस जास्त केले, व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. ओके, बघा, लक्षात ठेवा. सगळ्यात सोपी, सिम्पलेस्ट आणि फास्टेस्ट टेस्ट ऑफ हर्ट. बघा, हर्ट म्हणजे हृदया संबंधीचं इमेज आपल्या समोर आहे. असा डॉक्टरकडे गेल्यानंतर सुरुवातीला आपला ईसीजी काढतात. टेन्शन आलं, काय काढतात? ईसीजी काढतात. हे का इमेज आहे ईसीजीची, बघून घ्या ईसीजी. ओके, आता लाईन असते ते आपल्याला त्या बाकीच्या गोष्टीवर जायचं नाही, फक्त छाती हृदया संबंधी असतो. कशा संबंधी असतो? हृदया संबंधी असतो ईसीजी, लक्षात ठेवा. ओके, हृदया संबंधीचा असतो नॉर्मल ईसीजी. ओके, जर आपण थोडं डिटेलमध्ये जर बघितलं ईसीजीचा, ओके, याचा इतिहास जर बघितला आपण, ईसीजी का करतात, कशासाठी, तर डायरेक्ट तुमचं लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला सर्टन स्पॉट आहेत. उदाहरणामध्ये छाती, चेस्ट, आर्म्स, लेग्स, इलेक्ट्रॉनिक. बघा, कनेक्ट ईसीजी मशीनद्वारे आपण याची माहिती घेऊ शकतो. काय शोध करू शकतात? प्रॉब्लेम तुमच्या हार्टमध्ये असेल तर रेट ऑफ आणि हार्ट रिदम माहिती होते, डिटेक्ट होते. याशिवाय ओके, याशिवाय आपल्याला ईसीजी मुळे बऱ्याच अशा गोष्टी, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ्स म्हणतात ईसीजी. आता आपल्यासाठी बेसिक गोष्टी, पण मी तेवढं डिटेलमध्ये जाणार नाही. नेक्स्ट,
OCR म्हणजे काय? OCR ऑप्शन आहेत बघा. OCR ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझेशन, ऑप्टिकल CPU रिकग्नायझेशन, कॅरेक्टर रिकग्निशन किंवा रिक्रिएशन, OCR. ठीक आहे, याचंही आपण इमेजच्या माध्यमातून बघूया. ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझेशन दिले बघा, लक्षात ठेवा. OCR इट इज अ टेक्नॉलॉजी दॅट रिकग्नाइज द टेक्स्ट विदिन द डिजिटल इमेज. काय म्हणतो त्याला? ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझेशन. आपली डिजिटल इमेज, काय डिजिटल इमेज OCR. ओके, ऑप्टिकल इथं इमेज बघा, हे आपल्याला ह्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर मिळतं. ओके, OCR हो का, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्नायझेशन. आपला प्रश्न पण तोच आहे, OCR. ओके, याचा फुल फॉर्म काय येतं मग? ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन. ओके, हे पाहणं गरजेचं आहे. तुम्ही पण ओके गुगल करत चला, कारण हे खूप गरजेचं आहे. टेक्नॉलॉजी दॅट परमिट द ट्रान्सलेशन बघा, प्रिंट अँड हँड रिटर्न इन टू एक्झॅक्ट मशीन. ओके, डिजिटल डेटा असतो आपला OCR म्हणजे. ओके, नेक्स्ट, राष्ट्रीय झेंड्याची लांबी रुंदीचा अनुपात. हा प्रश्न सगळ्या गुरुजींना आणि बाईला येणं गरजेचं आहे. मुलं विचारतात, मॅडम आपला जो नॅशनल, लक्षात ठेवा. ओके, झेंडा आहे, ओके, फ्लॅग, नॅशनल फ्लॅग, याची लांबी किती आणि रुंदी किती? व्यवस्थितपणे उत्तर बघा. लेंथ आणि विड्थ विचारले, लेंथ आणि विड्थ लक्षात ठेवा. त्यामुळे हा फॉर्म्युला कधी पण सांगा. मी परत तुम्हाला गुगल करून दाखवतो हे गरजेचं का आहे ते, कारण की हे आपल्याला इमेजच्या माध्यमातून क्लिअर होते. ओके, नॅशनल फ्लॅग, फ्लॅग. ओके, चला, नॅशनल फ्लॅग इमेज आपल्या समोर आहे. ओके, मी काय म्हणलं? 2:3 लक्षात ठेवा. याच्यामध्ये आपण कलरची माहिती तुम्हाला मागच्या. ओके, प्रोपोर्शन किती आहे? 2:3 म्हणजे लेंथ आणि विड्थ मध्ये 22 जुलै 1947 ला आपला नॅशनल फ्लॅग स्वीकारला गेला. नॅशनल फ्लॅग लक्षात ठेवा. आपण जर बघितलं याच्यामध्ये, ओके, सॅफ्रॉन, व्हाईट आणि ग्रीन असे 3 कलर आहेत. अशोक चक्र आहे, त्याला 24 आऱ्या, जरा स्पोक म्हणतो, व्हील आहे, स्पोक व्हील आहेत. ओके, आता नेव्ही ब्ल्यू ॲट सेंटर, हे नेव्ही ब्ल्यू सेंटर मध्ये आहे. एकंदरीत आपल्याला या ट्री कलरचं, आपल्याला तिरंग्याचं प्रत्येकासंबंधीचं एक लक्षात ठेवा मिनिंग आहे. ओके, सॅफ्रॉनचं मिनिंग आहे, व्हाईटचं मिनिंग आहे, त्याचप्रमाणे इंडियन ग्रीन, ज्याला आपण इंडियन ग्रीन म्हणतो, याचंही मिनिंग आहे. त्यामुळे हे समजणं खूप गरजेचं आहे. याच्यानंतर हा अडॉप्ट कधी केला, याची डिझाईन कोणी केली? बदरुद्दीन तय्यबजी. ओके, प्रोपोर्शन माहीत असावं. ओके, प्रोपोर्शन हे खूप गरजेचं आहे. आणि याच्या संबंधीचे आता रूल पण आलेत, आपल्याला हे रूल पण माहीत असणं गरजेचं आहे. ओके, प्रोपोर्शन हा शब्द लय भारी आला, लक्षात ठेवा. जो आपल्याला तुम्हाला प्रश्न आला प्रोपोर्शन, पण 2:3 लक्षात ठेवा, लांबी आणि रुंदी संबंधीचा. नेक्स्ट, पुढं, मूळ आवाजानंतर अडथळ्याद्वारे प्रतिबिंबित केले तर प्रत्यक्ष ध्वनी ऐकली जाईल. मूळ आवाजाद्वारे प्रतिबंध बघा, लक्षात ठेवा कशा प्रकारे प्रश्न विचारलाय. मूळ आवाजानंतर अडथळ्याद्वारे प्रतिबिंबित केला तर प्रतिध्वनी ऐकला जाईल. यस, प्रतिध्वनी. पण कसा? 0.1 सेकंदानंतर, मूळ आवाजानंतर शब्दमता, ज्याला आपण म्हणूया. ओके, असं काही पॉइंट आहेत. उदाहरणामध्ये महाबळेश्वर मध्ये पॉइंट आहेत, त्याला आपलाच आवाज आपल्याला वापस ऐकायला मिळतो. ओके, काय मूळ आवाज वापस ऐकायला मिळतो. तर याच्या संबंधीचा आपला मूळ आवाजानंतर किती, ओके, प्रतिबिंबित केलेला आवाज, प्रतिध्वनी ऐकायला. ओके, 0.1 सेकंद. नेक्स्ट, समताप मंडळात ओझोन मध्ये छिद्र करण्यासाठी खालीलपैकी काय जबाबदार आहे? मित्रांनो लक्षात ठेवा, जर आपण बघितलं आपली पृथ्वी आणि पृथ्वीपासून जे लेयर आहेत, ओके, हे 5 लेयर मध्ये डिवाइड आहे. किती? 5 लेयर मध्ये, त्याच्या लक्षात राहू द्या. ओके, आपण 5 लेयर मध्ये, ट्रोपोस्फियर, स्ट्रेटोस्फियर, लक्षात ठेवा, मेझोस्फियर, आयनोस्फियर आणि एक्झोस्फियर. त्याच्यामुळे हे आपल्याला पृथ्वीचं डिवायडेशन हा व्यवस्थितपणे बघा. चला, आता कशा प्रकारे डिवायडेशन आहे जस्ट इमेजिन करा. ओके, एक इमेज आपल्या समोर आहे. आपल्या प्रत्येक जिओग्राफीच्या पुस्तकामध्ये हे असतं. ओके, आणि हे करणं आपल्याला माहित असणं पण खूप गरजेचं आहे. चला, ओके, माहित असणं पण खूप गरजेचं आहे.
ट्रोपोस्फियर, स्ट्रेटोस्फियर, मेझोस्फियर, थर्मोस्फियर आणि एक्झोस्फियर, ज्याला आपण आयनोस्फियर आणि एक्झोस्फियर म्हणतो. पृथ्वीपासून अवकाश स्पेस कशा प्रकारे, ओके, किलोमीटर 0 पासून 12, 12 ते 50, 50 ते 85. ओके, आता काय प्रश्न विचारलाय आपल्याला, प्रश्न असा आहे समताप मंडळ. ओके, जर आपण याला हे लेयर जर डिवायडेशन केले, ओके, मराठीमध्ये जर बघितलं तर कोण समताप मंडळाला जे छिद्र पडले खालीपैकी कोण जबाबदार आहे म्हटले. ओके, काय म्हटले, कोण जबाबदार आहे. कोण जबाबदार आहे. कोण जबाबदार आहे, तर ऑप्शन आपल्या समोर आहेत. काय जबाबदार आहे उत्तर द्यायचे. ओके, तर समताप मंडळासाठी बेंजोप्युरिन, हायड्रोकार्बन, क्लोरोफ्लोरोकार्बन, यू म्हणजे अल्ट्राव्हायलेट किरण. तर अल्ट्राव्हायलेट किरण जबाबदार नाहीत, लक्षात ठेवा. तर आहेत काय जबाबदार आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन, ज्याला आपण ग्रीन हाऊस गॅस म्हणतो. काय म्हणतो, ग्रीन हाऊस गॅस, तर जिम्मेदार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ट्रोपोस्फियर, स्ट्रेटोस्फियर, मेझोस्फियर, थर्मोस्फियर आणि एक्झोस्फियर. आपल्याला लक्षात ठेवा, जर आपण एकंदरीत याचं मराठीमध्ये बघितलं, लक्षात ठेवा. ओके, मराठीमध्ये तुम्हाला लक्षात राहू द्या, पृथ्वी आणि इतर ग्रह, मोठे उपग्रह यांच्या भोवती अनेक वायूचे मिश्रण आहे, आवरण, याला वातावरण असे म्हणतात. आणि याचं जर आपण इमेज बघितली, ओके, जर लक्षात ठेवा वातावरणाचं एकंदरीत आपण जर हे लेयर बघितले तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. पृथ्वीतील वातावरणाचे थर, ज्याला ॲटमॉस्फिअरिक लेयर म्हणतो आपण. काय म्हणतो, ॲटमॉस्फिअरिक लेयर. आणि हे परीक्षेला येणार आहेत. ओके, क्लोरोफ्लोरोकार्बन जे आपण AC वापरतो, घरामध्ये फ्रीज वापरतो, ओके, याच्यातून जो बाहेर पडतो क्लोरोफ्लोरोकार्बन, याच्यामुळं काय होतं, समताप मंडळाला धोका निर्माण होतो. काय होतो, समताप मंडळाला धोका निर्माण होतो. त्यामुळं काय होतं, छिद्र पडतं. काय पडतं, वातावरणाला छिद्र पडतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर पुढचं क्लोरोफ्लोरोकार्बन, याला ग्रीन हाऊस गॅस म्हणतात. एवढंच नाही, लक्षात ठेवा, ग्रीन हाऊस CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन. नेक्स्ट, भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हटलं जातं, लाला लजपत राय, गोविंद वल्लभ पंत, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले. ओके, एक व्हॅलेंटाईन चिरोल नावाचा ब्रिटिश पत्रकार होता, त्यांनी एक पुस्तक लिहिलं, लक्षात ठेवा. ओके, अनहॅपी इंडिया, लक्षात ठेवा. ओके, ज्याला आपण अनरेस्ट ऑफ इंडिया म्हणतो. ओके, अनरेस्ट ऑफ इंडिया, व्हॅलेंटाईन चिरोल. त्यांनी भारतीय असंतोषाचे जनक बाळ गंगाधर टिळकला म्हणले. काय म्हटले, भारतीय असंतोषाचे जनक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट. ओके, भारतीय असंतोषाचे जनक बाळ गंगाधर टिळक. कारण का, टिळकांची सिंहगर्जना होती. काय होती, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. काय, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. ओके, त्यांनी चतुसूत्री दिली होती. काय दिली होती, स्वदेशी चळवळ 1905च्या वेळेस स्वराज्य, स्वदेश, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही टिळकांची चतुसूत्री होती. केसरी आणि मराठा वर्तमानपत्र सुरू केले होते. देशद्रोहाच्या आरोपाखाली 2 वेळा शिक्षा सुरू झाली होती, त्यांना शिक्षा झाली होती. कधी, 1897 ला झाली होती एकदा 18 महिन्याची आणि 1908 ला 6 वर्षाची. होम रूल लीगची स्थापना केली होती. गणपती उत्सव आणि शिवजयंती, गणपती उत्सव आणि शिवजयंती सुरू करण्यामागे तरुणांना एकत्र करणे हा उद्देश होता. म्हणून व्हॅलेंटाईन चिरोल नावाचा व्यक्ती टिळकांना काय म्हणतो, भारतीय असंतोषाचे जनक म्हणतो. पुढं रेनमिनबी हे टिंबटिंब चलन आहे. रशिया, जापान, व्हिएतनाम आणि चीन. लक्षात ठेवा, हे या प्रश्नाचं उत्तर देताना व्यवस्थितपणे उत्तर द्या. तर याचं उत्तर आहे रेनमिनबी. लक्षात ठेवा, ही चीनची करन्सी आहे. कुणाची, चीनची. बाकीचे जे पर्याय देश आहेत लक्षात राहू द्या. कुणाची करन्सी आहे, चीनची. बघा आता, चायना करन्सी, लक्षात ठेवा. ओके, रेनमिनबी लक्षात राहू द्या. रेनमिनबी ही चायनाची करन्सी आहे. त्याला दुसरं नाव आहे चायनीज युआन. चायनीज युआन. रेनमिनबी ही चायनाची करन्सी आहे. ओके, माऊचा फोटो आहे त्यांच्या करन्सीवर. हे रेनमिनबी लक्षात राहू द्या. रेनमिनबी ही चायनाची करन्सी आहे. मी तुम्हाला जे प्रत्येक वेळा जे इमेज दाखवले का, त्याचा उद्देशच हा आहे तुम्हाला क्लिअर करणं, कारण हे क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. ओके, म्हणून
हे रेनमिनबी ओके अत्यंत महत्वाची, त्याला दुसरं नाव चायनीज युआन, दुसरं नाव काय चायनीज युआन. आता याप्रमाणे ओके याचप्रमाणे इतर देशाची जर आपण करन्सी बघितली, नाव आलं तर रशिया, जापान. ओके त्याच्यामुळे जापानची करन्सी वेगळी, कारण जापानच्या करन्सीचं नाव आहे लक्षात राहू द्या. ओके काय नाव आहे येन, लक्षात ठेवा. जापानची करन्सी येन म्हणतात, जापान येन. ओके जापान येन. त्यामुळे हे प्रत्येक वेळा तुम्हाला मी क्लिअरिफिकेशन देतोय मुद्दाम, कारण हे करणं गरजेचं आहे. आज जर 4 देश आलेत आपल्याला पर्यायामध्ये. ओके रशियन रुबेल, काय रशियन रुबेल. आणि जो चौथा पर्याय होता व्हिएतनाम, व्हिएतनामची करन्सी बघा व्हिएतनामीज डॉंग. ही तुम्हाला मी या साईडला 4ही देशाच्या करन्सी दाखविल्या. उद्देश हा होता 2025 मध्ये टॅट मध्ये आपण तयारी करताना भारत आणि भारताचा जो इतर देशासोबत व्यापार चालतो त्या देशाची करन्सी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. अमेरिकन डॉलर लक्षात ठेवा, फ्रेंच युरो लक्षात राहू द्या, हे ब्रिटनची पाऊंड स्टर्लिंग. नेक्स्ट टिंबटिंब हा सर्वात लोकप्रिय इंटरनेट उपक्रम आहे. कला, खरेदी, शोधक आणि आदान प्रदान. कोणता उपक्रम सर्वात इंटरनेटचा? तर आदान प्रदान हे इंटरनेटचं काम आहे, लक्षात ठेवा. आदान प्रदान, काय आदान प्रदान हे इंटरनेटचं काम आहे. पुढं कंपन पावणाऱ्या तारांच्या वर्तनाचा अभ्यासासाठी वापरलेले साधन टिंबटिंब. काय ओके कंपन पावणाऱ्या तारांच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी काय हायग्रोमीटर, सोनोमीटर, बॅरोमीटर, हायड्रोमीटर. ऑप्शन आपल्या समोर आहेत, उत्तर द्या. तर सोनोमीटर येतं, लक्षात ठेवा. कंपन पावणाऱ्या, ओके काय उत्तर येतं कंपन पावणाऱ्या सोनोमीटर. पुढं जीएसटीचा टिंबटिंब. ऍक्च्युली हा प्रश्न विचारणं अपेक्षित होतं 2017. त्याचं कारण सांगतो का, कारण का 1 जुलै 2000 लक्षात ठेवा 17लाच हा कायदा आला होता. हा कायदा कसा आहे, गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स. याचा फुल फॉर्म जर बघितला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सर्व्हिस टॅक्स हा कधी लागू झाला आणि कशा प्रकारचा? हा अप्रत्यक्ष कर आहे, लक्षात ठेवा. कसा कर आहे? अप्रत्यक्ष कर. तुम्हाला मी क्लिअर करून दाखवतो, हे गरजेचं आहे खूप. अप्रत्यक्ष कर आहे गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स. ओके जीएसटी, जीएसटी इन इंडिया लक्षात ठेवा. आपल्या समोर आहे, लक्षात ठेवा. गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स आपल्या समोर इमेज आहे, चेक करा. चला व्हॉट इज केव्हा स्टार्ट झाला? 1 जुलै 2017ला. आपल्याला जो टॅटला प्रश्न विचारला तो 17लाच विचारलाय. योगायोग बघा कशा प्रकारचा कर आहे, तर अप्रत्यक्ष कर आहे, लक्षात ठेवा. जीएसटी कशा प्रकारचा आहे? व्हॉट इज अ टॅक्स इन जीएसटी? बघा इट अ सिंगल व्हॅल्यू टॅक्स लेव मॅन्युफॅक्चर सेल. ओके आणि कशा प्रकारचा? तर इनडायरेक्ट टॅक्स आहे. कशा प्रकार टॅक्स आहे? इनडायरेक्ट टॅक्स आहे. आपल्यासाठी हा जीएसटी अत्यंत महत्वाचा म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स आहे. ओके इनडायरेक्ट टॅक्स आहे आणि आपल्याला हे करणं गरजेचं आहे. ओके ओके आता डायरेक्ट टॅक्स आपल्याला माहित असावं, इंट्रोड्यूस केला होता भारतामध्ये आपल्याला. ओके 1 जुलैला. आणि ओके यासाठी आपला जीएसटी काउन्सिल, जीएसटी संबंधी अनेक बदल करण्यात आले. ओके तर थोडं तुम्हाला मी सांगतो कशा प्रकारचं. ओके संविधानामध्ये काय काय बदल केले, बॉडी कोणती, कोणत्या प्रकारचा टॅक्स, कसं कसं हे सगळं डेफिनेशन आहे. ओके बघून घ्या एकदा. त्याचे स्लॅब आहेत, हे स्लॅब पण परीक्षेला येतील कधी कधी. 0, 5%, 12, 18 आणि 28% अशा प्रकारचे टॅक्स वेगळ्या वस्तूवर वेगळे स्लॅब केलेत आणि हे आपल्याला टाईप विचारतं. ओके सगळं करणं गरजेचं आहे. ओके जगात पहिल्यांदा कुठं, भारतात कसा आला डिफरंट जीएसटी. ओके चला नेक्स्ट. हवेमध्ये ध्वनीची गती किती असते? हवेमध्ये ध्वनीची गती, हवेमध्ये ध्वनीची साऊंड. तर डायरेक्ट उत्तर द्या. हे फॅक्ट बेस प्रश्न आहे. 243 लक्षात ठेवा मीटर पर सेकंद. हे करणं गरजेचं आहे 243. ओके यानंतर पुढं टिंबटिंब हे समाजासाठी अभिशाप, कर्स आहे. बघा काय कर्स आहे? आपल्या समोर ऑप्शन आहेत. समाजासाठी काय घातक आहे? कर्स समाजासाठी काय कर्स आहे विचारले. ऑप्शन 4 आहेत, व्यवस्थितपणे उत्तर द्या. सगळ्यात महत्वाचं
सगळ्यात महत्त्वाचं, गरिबी ही समाजासाठी अत्यंत वाईट आहे. म्हणजे पॉवर्टी इज अ कर्स ऑफ सोसायटी फॉर सोसायटी. ओके, पॉवर्टी पॉवर्टी ही समाजासाठी अत्यंत, गरिबी हटवा, पॉवर्टी इंदिरा गांधीचा नारा होता. पॉवर्टी इज अ कर्स ऑफ Poverty is a curse upon humanity because it deprives individuals their basic human right and dignity. बघा हे समोर दिले, पॉवर्टी इज अ कर्स ऑफ. ओके, इमेज आपल्या समोर आहे. कशा प्रकारचे हे ओके, कशा प्रकारची, ओके, घातक आहे गरिबी, गरिबी किती वाईट असते. इमेज बघत चला, डेफिनेशन दिले. एक अभिशाप आहे आपल्या समोर. ओके, पॉवर्टी एक आहे, अभिशाप आहे. ओके, आता ही गरिबी दूर करण्यासाठी काय करावं लागेल, तर सरकारला, आपल्या लोक कल्याणकारी सरकारला कार्य करावं लागेल. म्हणून समाजासाठी हा एक अभिशाप आहे. ही डेफिनेशन सांगण्याचा उद्देशच हा होता की कशा प्रकारचं पॉवर्टी, ओके, पॉवर्टी कशा प्रकारे जिम्मेदार असते, काय काय होऊ शकतं, आणि वेळेवर जर नाही गोष्टी भेटल्या तर न्याय मिळू शकत नाही, शिक्षण मिळू शकत नाही, इव्हन अन्न मिळू शकत नाही. ओके, सहारा मिळू शकत नाही, कुठला सोशियल इक्वेलिटी मिळू शकत नाही, सामाजिक स्टेटस मिळू शकत नाही. त्याच्यामुळे हे समाजासाठी शाप आहे. पुढं मृगतृष्णा हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. ऑप्शन आपल्या समोर आहेत. मृगतृष्णा, ओके, केवळ प्रकाशाच्या परावर्तनाचे, प्रकाशाच्या एकूण अंतर्गत प्रतिबिंबाचे, प्रकाशाच्या पांगपांगीचे किंवा अपवर्तन एकूण अंतर्गत प्रतिबिंबाचे. ऑप्शन आपल्या समोर आहेत, उत्तर द्या. तर याचं उत्तर येतं प्रकाशाच्या एकूण अंतर्गत, लक्षात ठेवा, प्रतिबिंबाचं उदाहरण आहे. ओके, मृगतृष्णा. नेक्स्ट, भारत टिंबटिंब यांच्यासोबत जलसीमा सामायिक करतो. जलसीमा विचारलंय, चांगला प्रश्न विचारलाय. वॉटर बाउंड्री शेअर करतो. श्रीलंका, मालदीव, एक आणि दोन्ही, किंवा श्रीलंका आणि मॉरिशस. ऑप्शन आपल्या समोर आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला हे इमेजच्या माध्यमातून दाखवतो. सगळ्यात सोपा प्रश्न. जर हा प्रश्न आला असेल तर आपल्याला बाकीचं पण करणं गरजेचं आहे. ओके, वॉटर बाउंड्री. चला, वॉटर बाउंड्री आपल्या समोर. भारताची वॉटर बाउंड्री कुणाकुणाला शेअर करतो भारत. इमेज आपल्या समोर बघत चला. चला, ही का तुम्हाला मॅप दाखवतो, हा मॅप खूप गरजेचा आहे. तुमच्या डोक्यामध्ये काही शंका असू द्या, ओके, काही शंका असू द्या, तर आपल्याला हे क्लिअर झालं पाहिजे. ऑप्शन आहेत श्रीलंका सोबत, हा काही तर श्रीलंका आहे, ही तर मालदीव आहे. दोन्ही सोबत करतो का. तिसऱ्यामध्ये जो पर्याय होता, लक्षात ठेवा, श्रीलंका एक आणि दोन्ही, तर याचं उत्तर येतं एक आणि दोन्ही. ओके, जर इथं श्रीलंका आणि मॉरिशस दिलं तर मॉरिशस भारताच्या, लक्षात ठेवा, आफ्रिकेकडे येतं. त्याच्यामुळं भारत फक्त या दोन देशाशीच बाउंड्री शेअर करतो. फक्त जर आपण इथं इमेज मधलं, बाकी जर बघितलं आपण, वॉटर बाउंड्रीचा विषय होता. काय होता, वॉटर बाउंड्रीचा. तर इथं दिले बघा, इंडियन जॉग्राफी. इंडिया जवळपास, लक्षात ठेवा, एकंदरीत आपल्या समोर पिक्चर आहे. देअर आर बे ऑफ बेंगॉल, अरेबियन सी आहे, इंडियन पेनिन्सुला, बघा, सदर्न वेस्ट रिझल्ट डिव्हिजन इंटू इंडियन ओशन इंटू 2 वॉटर बॉडीज. चला, भारतासमोर आता हे कशा प्रकारे कोणाकोणाला शेअर करतो. ओके, जर आपण याचं बाउंड्री मध्ये बघितलं, लँड बाउंड्री मध्ये, तर 7 देशाला, 7 का 9 चेक करा, मी तुम्हाला सांगतो. BCM, ओके, BCPN MBA म्हणजे बांगलादेश सोबत आपण भूसीमा साजरी करतो, चायना सोबत करतो, पाकिस्तान सोबत करतो, नेपाळ सोबत करतो, म्यानमार सोबत करतो, भूटान आणि शेवटचा अफगाणिस्तान. BCPN MBA, बचपन से MBA. जर आपण हे जर लक्षात ठेवा, ओके, हे जर आपण एकंदरीत फिजिकल बाउंड्री, पुन्हा जर आपण वॉटरवेज जर बघितलं तर वॉटरवेजचं खूप गरजेचं होतं सांगणं, आणि हे आपल्या समोर क्लिअर केलं मी. ओके, आता हे परीक्षेला येऊ शकतं, इंटरनॅशनल, नॅशनल, आपल्याला हे करणं गरजेचं आहे. 15,200, ओके, आपल्याला भूसीमा लाभल्या आहे, आणि 7,500 हे करणं गरजेचं आहे. ओके, मी हे टोटल जे सांगतोय का, हे मुद्दाम सांगतोय, आपल्या समोर हे सगळ्या इमेजच्या माध्यमातून क्लिअर करतोय. कोस्टल लाईन जर बघितली इंडियाची 7,500, लक्षात ठेवा, 16.5 म्हणजे ॲव्हरेज 7,500 किलोमीटरची आहे. ओके, आणि भूसीमा 15,200 ची आहे. नेक्स्ट,
उत्तर येईल दोन्हीही. नेक्स्ट, सत्या नडेला टिंबटिंबचे शिव आहेत. चांगला प्रश्न आहे, त्यावेळेसचा करंट अफेअरचा, आजही लक्षात ठेवा. जर सत्या नडेला आला असेल तर आपल्याला ओके जागतिक कंपनीचे भारतीय हेड करून जाणं खूप गरजेचं आहे. हा, मी शब्द काय वापरला, जागतिक कंपनीचे भारतीय हेड. सत्या नडेला कुठला, मायक्रोसॉफ्ट संबंधीचा आहे, अमेझॉन संबंधीचं, ओके फेसबुक संबंधीचे जे काही भारतीय शिव आहेत ओके त्यांचे आपण करणं गरजेचं आहे. परीक्षेला याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके, पुढं, भारतीय तत्वज्ञान खंड आणि 1 आणि 2 चे लेखक कोण आहेत? महान तत्वज्ञानी होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, अमर्त्य सेन. अमर्त्य सेन हे लक्षात ठेवा इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. रवींद्रनाथ टागोर लक्षात ठेवा हे पण तत्वज्ञानी आहेत, यांनाही नोबेल पुरस्कार मिळाला आहे. ओके, कारण का हे आपल्याला गीतांजली नावाची पहिली त्यांची 1913ला त्यांना कादंबरीला पुरस्कार मिळाला, कविता संग्रह होता, माफ करा कविता संग्रह. आणि अमर्त्य सेन हे इकॉनॉमिस्ट आहेत. ओके, यांना साहित्याचा. स्वामी विवेकानंद आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, उत्तर काय येईल? ओके, तर सर्वपल्ली राधाकृष्णन. नेक्स्ट, जेव्हा एक प्राणी दुसऱ्याच्या निरोध करण्यासाठी वापरतो त्याला म्हणतात, उदाहरणार्थ सापांना क्षेत्रामध्ये प्रोत्साहित केले जाते तेव्हा उंदरांची संख्या नियंत्रित होते. यासाठी कोणता शब्द आहे? म्हणजे एकाला वाढवलं तर दुसरा रिप्लेस होऊ शकतो, यासाठी कोणता शब्द आहे? ऑप्शन आहेत आपल्या समोर, बघा आता ऑप्शन आपल्या समोर आहेत. ओके, कीटकाचं तांत्रिक नियंत्रण होतं, कीटक नियंत्रित होता, कीटकांचे बॉटनिकल नियंत्रण होतं, कीटकांचे जैविक नियंत्रण. तर हे उत्तर येतं बॉटनिकल. ओके, काय बॉटनिकल नियंत्रण होतं. याशिवाय पुढचं बघा, आपल्याला आपल्या वातावरणामध्ये ऑक्सिजन कुठून मिळतो? चांगला प्रश्न विचारला. प्राण्यापासून, मानवापासून, वनस्पती आणि झाडं, आणि शेवटचा पर्याय वाहनं. हे वाहनं उलट कट करा. एक फक्त क्ल्यू सांगतो, एक क्ल्यू असा, जगामध्ये ऑक्सिजनचं ओके लक्षात ठेवा देणारं खोरं म्हणजे अमेझॉनचं, आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारं खोरं म्हणजे अमेझॉनचं. याचा अर्थ अमेझॉन मध्ये काय आहे? वनस्पती व झाडे आहे. म्हणून उत्तर काय येतं? वनस्पती व झाडे. आपल्याला वातावरणामध्ये ऑक्सिजन कुठून मिळतो? तर वनस्पती आणि झाडेपासून मिळतो. ओके, आपण सहज श्वास घेतला ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. नोट करत चला हा पॉईंट. ओके, म्हणून अमेझॉनचं खोरं लक्षात ठेवा, जगासाठी अत्यंत महत्वाचं एक उदाहरण म्हणून. ओके, उदाहरण म्हणून. यानंतर पुढं, निर्देश खालील शब्दाच्या तार्किक क्रमाने मांडणी करा. जिल्हाधिकारी, राज्यपाल, मुख्य सचिव, अध्यक्ष आणि लिपिक. चांगला प्रश्न विचारलाय आपल्या समोर. सगळ्यात महत्वाचं पदानुसार जर बघितलं तर सगळ्यात अगोदर काय येईल? तर लिपिक येईल. उदाहरणामध्ये काय येईल? लिपिक. त्यानंतर कोणतं येईल? तर त्यानंतर येईल लक्षात ठेवा इथल्या ह्याच्यानुसार. ओके, तर जिल्हाधिकारी येईल. काय येईल? जिल्हाधिकारी. इथे दिलेल्या ह्याच्यानुसार म्हणजे पर्याय दिलेल्या. यानंतर काय येईल? तर मुख्य सचिव येईल. जिल्हाधिकाऱ्याच्या वर कोण असतो? मुख्य सचिव असतो. सचिवाच्या वर कोणतं येईल लक्षात ठेवा? तर राज्यपाल. आणि राज्यपालाच्या नंतर काय येईल? तर अध्यक्ष. ओके, त्यामुळे बी उत्तर येईल. काय उत्तर येईल? बी उत्तर येईल. ठीक आहे, याच्यानंतर पुढं, भौतिक भूगोलाचा नकाशामध्ये नद्या या टिंबटिंबाने दर्शवतात. चांगला प्रश्न विचारलाय. भूगोलाच्या, ज्याला आपण म्हणतो फिजिकल जॉग्राफीच्या मॅपमध्ये, नकाशामध्ये नद्या टिंबटिंब रंगाने दाखवतात. फिजिकल जॉग्राफीमध्ये रिव्हर. ओके, रिव्हरचं फिजिकल जॉग्राफीमध्ये लक्षात ठेवा. चला, फिजिकल जॉग्राफीमध्ये नद्या कशा दाखवतात? तर आपल्याला हे तर एका इमेजवरूनच कळतं. निळ्या ह्यानं दाखवतात. काय दाखवतात हे बघा. ओके, उदाहरण बघा आपल्या समोर हा मॅप आहे. चालतं, हे चेंबळ, हे समोर रिव्हर दिल्यात. आपण गोदावरी बघूया. कशा रंगाने दाखवतात? तर निळ्या रंगाने दाखवतात. कशा रंगाने दाखवतात? निळ्या रंगाने दाखवतात. इमेज आपल्या समोर आहे. भारतामधल्या सगळ्या महत्त्वाच्या नद्यांचे उदाहरण दाखवतो. कारण का हे शाळेमध्ये शिकवताना मुलांनी जर विचारलं का दाखवतात तर सांगायचं. ओके, आपल्याला हे समोर आहे. कोणता कलर यूज करतात? ब्ल्यू कलर.
काय यूज करतात? ब्ल्यू कलर. ठीक आहे, आलं का लक्षात? पुढचा प्रश्न निळ्या रंगाचा. पुढचा प्रश्न, कीटाणू आणि बुरशी परिस्थितिकी व्यवस्थेमध्ये टिंबटिंब म्हणून काय करतात? प्राथमिक उत्पादक, दुय्यम, प्राथमिक उपभोक्ता, विघटनकारी. शब्द चांगला आहे, लक्षात ठेवा. कीटाणू आणि बुरशी इन्व्हायरमेंट व्यवस्थेमध्ये, इकॉलॉजिकल इकोसिस्टम किंवा इकोसिस्टम मध्ये टिंबटिंब म्हणून काय करतात? कीटाणू. लक्षात ठेवा, काय विचारलंय? कीटाणू आणि बुरशी. तर हे विघटनाचं कार्य करतात. कशाचं कार्य करतात? विघटनाचं कार्य करतात. कीटाणू आणि बुरशी हे विघटनाचं कार्य करतात. पॉइंट नोट करत चला. ओके, बुरशी, कीटाणू आणि बुरशी विघटन करतात. विघटन, ज्याला डिस्पोजल म्हणतो आपण. काय म्हणतो? डिस्पोजलचं कार्य करतात. नोट करा, डिस्पोजलचं कार्य. डिस्पोजल. मायक्रो मेडिसिन फॉर रेमेडी दॅट रेमेडी म्हणले डिस्पोजल. चला, इमेज आपल्या समोर आहे. ओके, इमेज आपल्या समोर आहे, बघत चला. डिस्पोजलचं कार्य करतात. फंगी, कीटाणू आणि बुरशी कशाचं काम करतात? डिस्पोजलचं काम करतात. एक इमेज दाखवतो. ओके, तुम्ही बघा. शाळेमध्ये मुलं विचारतील आपल्याला ही. ओके, तर हे डिस्पोजल. ओके, इमेज बघा. आपल्या समोर दिसतो ना हा कचरा. ओके, इमेज बघा. ओके, प्लास्टिक डिग्रेडेशन फंगी फाउंड इन. बघा. ओके, ते महत्वाचं नाही आपल्यासाठी. बघा, कुठला आहे हे महत्वाचं नाही, पण कशा प्रकारे. चला, डिस्पोजल. नेक्स्ट, भारताच्या दक्षिणेकडील मुख्य भाग. सदर्न पॉइंट ऑफ इंडिया. सदर्न पॉइंट, भारताचा सदर्न पॉइंट. सोपा प्रश्न आहे. कन्याकुमारी, इंदिरा पॉइंट, कोची यापैकी. सदर्न पॉइंट ऑफ इंडिया. सदन, भारताचा दक्षिणेकडे मुख्य भूभाग म्हटलंय. शब्द बघा, सदर्न पॉइंट नाही तर मुख्य भूभाग. मुख्य भूभाग, मुख्य भूभाग म्हणल्यावर उत्तर कन्याकुमारी येतं. आणि सदर्न पॉइंट म्हणलं असतं शेवटचं टोक तर इंदिरा पॉइंट आलं असतं. लक्षात ठेवा, दोन्हीतला फरक समजून घ्या. मी दोन्हीला आहे. मी सदर्न पॉइंट म्हटलं, त्याचं उत्तर इंदिरा पॉइंट. ओके, आणि शेवटचा मुख्य भूभाग कन्याकुमारी. इमेज भारताचा फिजिकल मॅप. ओके, फिजिकल मॅप इन इंडिया. लक्षात ठेवा, इंडियाचा फिजिकल मॅप. चला, ओके, सदर्न मोस्ट पॉइंट किंवा असे टाका. बघा, सदर्न मोस्ट पॉइंट कोणता येतं? तर इंदिरा पॉइंट येतो. सदर्न मोस्ट पॉइंट. इमेज बघा, सदर्न मोस्ट पॉइंट कोणता येतो? तर इंदिरा पॉइंट येतो. ओके, सदर्न मोस्ट पॉइंट भारताचा. आणि ह्या इमेज मध्ये आपला काय भूभाग विचारले तर भूभाग काय येतं? तर कन्याकुमारी येतं. काय विचारलं? हे इमेज लक्षात ठेवा, हे कन्याकुमारी. ओके, कन्याकुमारी. कन्याकुमारी, यस, शेवटचा भूभाग कन्याकुमारी. आणि सदर्न मोस्ट पॉइंट म्हणजे इंदिरा पॉइंट. कोणता? इंदिरा पॉइंट. सदर्न मोस्ट. चला पुढं. डेरामेटोफागिया म्हणजे काय? डेरामेटोफागिया म्हणजे काय? डेरामेटोफागिया. डेरामेटोफागिया काही एक इमेज आहे तुम्हाला. डेरामेटोफागिया म्हणजे लहान पोर, काही माणसांना नख खायची सवय असते बघा, नख कुरतडायची, म्हणून याला डेरामेटोफागिया किंवा फोगिया म्हणतात. फागिया किंवा फेजिया पण शब्द वापरा. ओके, हे नख खायची सवय असते बघा. ओके, दिसलं का तुम्हाला? क्लिअर? यस, हे असं नख कुरतडायची सवय असते, त्याला डेरामेटोफागिया म्हणतात. काय म्हणतात? डेरामेटोफागिया. इमेज. ठीक आहे, नेक्स्ट. डेरामेटोफागिया. ओके, यानंतर पुढचा
एक प्रश्न लक्षात ठेवा, एक प्रश्न फक्त तुम्हाला सांगतो. अशा प्रकारचं डेरामेटाफेजिया किंवा डेरामेटाफागिया जो म्हटलंय की नख कुरतडणे, या अनुषंगाने आपल्याला आणखीन पण प्रश्न येऊ शकतात असेच. ओके, काय येऊ शकतात, अनेक प्रश्न येऊ शकतात. तर आपण या सिरीजमध्ये जवळपास 32 क्वेश्चन, नियर अबाउट 32 क्वेश्चन कव्हर केलेत. काय 32 क्वेश्चन. ओके, एक फक्त प्रश्न मला असं वाटतं राहिला वाटतं, डिस्कवरी फॉर ऑफ इंडिया हे पुस्तक कुणाचं आहे. मला असं वाटतं ह्याच आता 17 मध्ये झाले, पण ते कोणत्या सिरीजमध्ये कोणत्या फेजमध्ये झाले हे माहीत नाही. डिस्कवरी ऑफ इंडिया हे एक पुस्तक, तेवढा प्रश्न कोणत्या फेजमध्ये होऊ द्या, पंडित जवाहरलाल नेहरूंचं पुस्तक आहे. ठीक आहे मित्रांनो, जवळपास आपण मागच्या 50-55 मिनिटांमध्ये नियर अबाउट 32 प्रश्न डिस्कशन केलं. प्रश्नाचं सखोल 17 मधलं विश्लेषण डिस्कशन केलं. प्रश्न का आले असतील त्याचं कारण पण मी सांगितलं. उदाहरणार्थ जीएसटीचा प्रश्न, लिओनेल मेसीचा प्रश्न, हे जे 2-3 प्रश्न सांगितले मी, किंवा आयफल टावर, मी नोट करा मी हे काय सांगतो. तर करंट इंटरलिंकेज आहेत. कशा आहेत गोष्टी, या करंट इंटरलिंकेज आहेत. ओके, त्याच्यामुळं आपण जे काय आज प्रश्न 32 प्रश्न बघितले 17च्या एक्झामचे टॅटचे, या अनुषंगानं आपलं हे सिरीज कंटिन्यू चालू राहील. ओके, आपण नवीन असाल तर 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. एक तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. ओके, हे बेल आयकॉनचं बटन दाबा, कारण परीक्षेला अत्यंत महत्त्वाचं आहे. आमच्याशी जोडले जावा टेलिग्रामला. काही नोटिफिकेशन येत असेल तर आपल्याला याचं नोटिफिकेशनमध्ये माहिती मिळते की कशा प्रकारे अपडेट आहे ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं परत एक तुम्हाला अनाउन्समेंट करतो, सगळ्या शिक्षक बाईंना विनंती आहे, लेक्चर आवडलं तर लाईक करा, आपल्या मित्रांना डीएड बीएड एमएडच्या मित्रांना शेअर करा. लेक्चरच्या खाली आपल्या काही शंका असू द्या कमेंट करा. ओके, IBPS पॅटर्ननुसार ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच महाराष्ट्रामधली सर्वोत्तम, लक्षात ठेवा, ज्यांचा शिकवण्याचा खूप अनुभव आहे असं व्यक्तिमत्व आपल्या या टीममध्ये आहेत. सागर सोनवणे सर, माधव जगताप सर. लक्षात ठेवा, आपल्याला समाजशास्त्र GK साठी मदत करतील. IBPS पॅटर्नमध्ये सर्वाधिक वेटेज असणारा विषय म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता. यासाठी गौरी मॅडम, तुम्ही यूट्यूबला त्यांचे लेक्चर चेक करा, तुम्ही कमेंट करा, नक्की तुम्हाला अनुभव येईल. यांच्या नुसते एका या व्यक्तिमत्वावरच आपली टॅट निघू शकते. त्यानंतर मानसशास्त्राचे एक्सपर्ट, त्यांचं स्वतःचं पुस्तक पण आहे, बुक्स पण. सागर जगताप सर, मराठी आणि इंग्लिशसाठी लक्षात ठेवा, मार्केटमधलं 2 व्यक्तिमत्व, चांगला अनुभव असणारं, IBPSला शिकवण्याचा अनुभव आहे असं सचिन आतकरे सर. त्यानंतर इंग्लिशचे संगपाल सर आणि मी स्वतः. लक्षात ठेवा, आपल्याला समाजशास्त्रासाठी अवेलेबल आहे. काही शंका असतील तर कमेंट करत चला. ओके, आपण दररोज भेटणार आहोत. लक्षात ठेवा, 8 ते 9, 9 ते 10, 11 ते 12, आता यानंतर 1 ते 2, आणि पुन्हा संगपाल सरांचं पण आजपासून सुरू झालंय, त्यामुळे तुम्हाला हे लेक्चर बघता येतील. लक्षात ठेवा. ओके, तर आपण थांबतोय. लेक्चरला लाईक करा, आपल्या मित्राला शेअर करा. लक्षात राहू द्या, आपली काय क्युरी असते त्या नक्की तुम्हाला काय क्युरी असेल तर 9226 018181 हा आमचा संपर्क क्रमांक आहे, याच्यावर फोन करा. आमचा पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी, पहिला मजला, मानकरवाडा, पत्र्या मारुत चौक, पुणे. पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच. धन्यवाद. थांबतोय.